संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या संदर्भात बघा आपल्याला जो वाढीव लाभ होता म्हणजे जे दिव्यांग बांधव आहेत खास करून त्या दिव्यांग बांधवांना यावेळेस जो 2,500 रुपये लाभ मिळायला पाहिजे होता, पण मात्र तसं झालेलं नाही। आणि खरं तर हा लाभ आपल्याला ऑक्टोबरपासूनच मिळायला पाहिजे होता, पण झालंय का नाही। तर बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या बऱ्याचशा दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि शासनाने पण याच्यावर जरा लक्ष द्यायला पाहिजे या मुद्द्याकडे की आम्हाला वाढीव अनुदान जे आहे तर ते देण्यात आलेलं नाही, तर आम्हाला ते देण्यात यावे। म्हणजेच काय, ऑक्टोबर महिन्याचे 1,000 रुपये, ऑक्टोबर महिन्याचे 1,000 रुपये आणि नोव्हेंबर महिना आता जो 20 नोव्हेंबरला झाला ना तो वितरण, तर तो महिना म्हणजे असे एकूण 1,000 + 1,000 एकूण पेंडिंग लाभ म्हणजे आपला प्रलंबित लाभ जो आहे तर तो 2,000 रुपये होईल। किती? 2,000 रुपये। तर हा वाढीव लाभ मिळावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पेंडिंग लाभ मिळावा आणि सोबत इथून पुढे किमान डिसेंबरच्या हप्त्याला तरी सरसकट दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये याप्रमाणे लाभ मिळायला पाहिजे। मग आता ते याद्या अपडेट करायच्या तर करा, तुम्हाला DBTला काय अपडेट करायचं ते करा, पण कारण देऊ नका। जर तुमचा शब्द असेल की 2,500 रुपये आम्ही सरसकट दिव्यांग बांधवांना देणार आहोत तर त्याप्रमाणे द्या। त्याच्यामध्ये काय होतं, काही ठिकाणी मिळतात काही ठिकाणी नाही मिळत आणि दिव्यांग बांधव जे असतात ते विनाकारण बेजार होतात। त्यांना असं वाटतं की फलाण्यानंतर मिळाले, मग आम्हाला का नाही मिळाले, तर ते तहसीलमध्ये जाऊन तिथे जाऊन हे करतात। तिथे पण त्यांना सांगितलं जातं की नाही तुमच्या ह्या गोष्टी राहिल्यात त्या गोष्टी राहिल्यात, पण खरं जर पाहिलं तर याद्याच पुढे गेलेलं नाहीत। म्हणजे जे काही अपडेट करायचं असतं पोर्टलला माहिती दिव्यांग बांधवांची KYC झाल्याच्या नंतर, कागदपत्रे झाल्याच्या नंतर, जमा झाल्याच्या नंतरची गोष्ट सांगतोय, तेच होताना दिसत नाही आहे आणि ते केल्याशिवाय जे आहे 2,500 रुपये लाभ मिळत नाही, अन्यथा 1,500 रुपयेच लाभ मिळत आहे। तर हे आता 2 महिने तर झालं, पण आता पुढे होऊ देऊ नका। म्हणजे डिसेंबरचा जो महिना आहे तर किमान तो 2,500 रुपये मिळावा, 1,500 रुपये मिळू नाही, एवढीच जे आहे शासनाला विनंती आहे। नक्कीच माझ्या मते त्याच्यावर जे आहे विचार केला जाईल आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर नक्कीच या योजनेच्या बाबतीत दिव्यांगच्या बांधवांच्या बाबतीत आणि एकंदरीत निराधार योजना व इतर योजनांच्या बाबतीत नक्कीच तुमच्या बाजूने जे आहे बोलल्या जाणार आहे। ऑक्टोबर व नोव्हेंबरचा हप्ता, तुमच्यापैकी असे पण काही लाभार्थी असतील की पेंडिंग लाभ मिळणार का सर 2,000 रुपये, पण हे 2,000 रुपये मिळणारच का, अशा प्रकारचा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल तर माझ्या मते बघा याचं स्पष्ट उत्तर शासनाकडून अजून आलेलं नाही। त्यामुळे मिळायला तर पाहिजेच, कारण ते दिव्यांग बांधवांच्या हक्काचे पैसे आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे। बघा द्यायला तर पाहिजेच, ऑक्टोबरचे 1,000 रुपये आणि नोव्हेंबरचे 1,000 रुपये म्हणजे एकंदरीत 2,000 रुपये। दिव्यांगांची माहिती अद्यावत नाही झालेली, त्यामुळे बऱ्याचशा दिव्यांग बांधवांना प्रश्न पडला आहे की नोव्हेंबरच्या आम्हाला फक्त 1,500 रुपयेच का बरं आले आहे, 2,500 का नाही आले। आता 2,500 मध्ये पण काही असे लाभार्थी आहेत ते म्हणतात सर आम्ही निराधार आहे, मग आम्हाला पण 2,500 रुपये भेटायला पाहिजे, असं नाही, फक्त दिव्यांग बांधवांना मिळत आहेत, ही बाब समजून घ्या सर्वांनी, बाकीच्यांना नाही। त्यानंतर बघा डिसेंबरच्या महिन्यामध्ये किमान आता ही तरी मागणी जी आहे याच्यावर विचार केला जावा सरकारकडून की आता तरी किमान यावेळेस तरी दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये लाभ देण्यात यावा। म्हणजे किमान यावेळेस तरी त्याच्यामध्ये जे आहे कोणत्याही प्रकारे कारण न आणता की पोर्टलला माहिती अपडेट झाली नाही, DBTमध्ये पुढे याद्या गेल्या नाही, असं कारण न दाखविता आता यावेळेस डिसेंबरच्या महिन्यामध्ये पण जे आहे किमान सरसकट लाभ देण्याचा जो आहे प्रयत्न करायला पाहिजे म्हणल्यापेक्षा मी तर म्हणतोय प्रयत्न केल्यापेक्षा द्यायलाच पाहिजे या मताचा मी आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। लक्षात ठेवा नक्कीच या योजनेच्या बाबतीत सकारात्मक पाऊल जोपर्यंत शासन घेत नाही तोपर्यंत आपण नक्कीच दिव्यांग बांधवाच्या बाजूने जे आहे या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच तुमचा मुद्दा मांडून ठेवणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।